आणि हमीद दलवाई हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे असा माणूस आहे. म्हणजे फक्त मुसलमान मुलींना माहिती असायला पाहिजे असं नाही, हिंदू मुलींना सुद्धा नीट माहिती असायला पाहिजे असा माणूस आहे. दोन कारणांनी. एक म्हणजे तलाक पीडित महिलांसाठी अवघ्या 7 बायकांचा मोर्चा घेऊन हा माणूस 75 मध्ये बाहेर पडला. आणि दुसरी गोष्ट, हमीद दलवाईंनी तेव्हा असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातल्या मुसलमानांची भाषा मराठी आहे. नमस्कार. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे अध्यक्ष अभिजित हेकशेट्टे, माझा मित्र शरद कदम, माझ्या सहवक्त्या आणि माझ्या चळवळीतल्या सहकारी मित्र चिन्मय सुमित आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आता 3-3:30 वाजत आलेले आहेत. आम्ही लोक यांच्या आतिथ्यामुळे अत्यंत चांगलं जेवलेलो आहोत. तुम्ही सगळे जेवलेले आहात का? हो का नाही? हा, कारण मी किती बोलायचं आहे आणि तुमचं किती प्रबोधन करायचं आहे हे त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे उपाशी पोटी लोकांचं फार प्रबोधन होण्याची शक्यता नाहीये. आणि चिन्मयताई असं म्हणल्या की माझ्याशी लोकांना किंवा मला लोकांशी बोलायचं आहे, आणि त्यांनी म्हणण्याच्या अगोदरच माझं हेकशेट्टींशी असं बोलणं झालं होतं की मी काही वेळ बोलणार आहे, आणि त्यानंतर इथं आलेल्या लोकांच्या मनात मराठी भाषेच्या संबंधातले, चळवळीच्या संबंधातले जे प्रश्न आहेत तेही त्यांनी मोकळेपणाने विचारावेत. नाहीतर आता आपल्याकडे मुलांना आणि शिक्षकांना सुद्धा जी सवय लागली आहे की लोक अजिबात प्रश्न विचारत नाहीत, आणि सर्वसामान्य घरात, सर्वसामान्य शाळांमध्ये प्रश्न लोक विचारत नाहीत, आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आपला पंतप्रधान पत्रकार परिषद का घेत नाही. त्यामुळे तुम्ही जर काही प्रश्नच विचारणार नसाल तर सत्तेच्या वरच्या टोकावर बसलेल्या माणसाला पत्रकार परिषद घ्यावीशी न वाटणं फार स्वाभाविक आहे. त्यामुळे जे खाली घडतं तेच वर घडतं हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. अगदी सुरुवातीला मी तुम्हाला हेकशेट्टींची आणि माझी जी ओळख झाली त्याच्याबद्दल सांगतो. म्हणजे ज्या पद्धतीने आमच्या दोघांची ओळख झाली त्यावरून नंतर काही आम्ही एकत्र कार्यक्रम करावा अशी परिस्थिती नाहीये. पण चिपळूणच्या साहित्य संमेलनाचे त्याबद्दल आभार मानले पाहिजेत. चिपळूणचं साहित्य संमेलन 10-15 वर्षांच्या पूर्वी झालं, आणि सर्वसाधारणपणे फार महत्वाच्या नसलेल्या लोकांची जशी ते सोय करतात तशी त्यांनी यांची आणि माझी केली होती. तर ते कुठंतरी परशुराम त्या ठिकाणी एका गेस्ट हाऊस मध्ये कुठंतरी मी राहिलो होतो, आणि नंतर 2 दिवसांनी एका हॉटेलातल्या कुठल्या तरी रूम मध्ये आलो, आणि तिथे नंतर हेकशेट्टे आले. आम्ही पहिल्यांदा एकमेकांना भेटलो, आणि त्यानंतर ते झोपले आणि मी जागा होतो, आणि ते खूप घोरत होते. हा, आणि त्यामुळे मी त्यांच्यावर भयंकर चिडलो, आणि मी त्यांना म्हटलं की तुमच्यामुळे मला झोपता येत नाहीये. थोड्या वेळाने मी झोपलो, आणि मी त्यांच्याही पेक्षा जोराने घोरत होतो, आणि मग त्यांनी मला उठवून सांगितलं की तुमचा मला खूप त्रास होतोय. त्यामुळे अवघ्या काही तासातच आम्ही फिट्टमफाट केलं सगळं. त्यामुळे हे का मी तुम्हाला सांगतोय की अनेकदा पहिल्या ओळखीच्या बाबतीमध्ये माणसं इतकी ठाम राहतात की नंतर माणसांचं जगणं बदललं, त्यांच्या कामाचे आयाम बदलले तरी एकदा तयार झालेली मतं आपण शेवटपर्यंत कायम ठेवतो. आणि असं एक म्हणण्याकडे आपला कल असतो की फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या बाबतीमध्ये, चळवळीतले असेल, सार्वजनिक जीवनातले असेल, पहिलं इम्प्रेशन हे पहिलं इम्प्रेशन आहे, पुढचं इम्प्रेशन हे पुढचं आहे. आज जो काही तुम्ही सगळ्या संस्थेचा पसारा उभा केलेला आहे, मला ही कोकणातली महत्वाची गोष्ट वाटते. आणि तुम्ही SM असतील, मधुदंडवते असतील, यांच्या प्रेरणेनं अशा प्रकारचं संस्थाकारण करणं, कारण समाजवाद्यांना न जमलेल्या गोष्टीपैकी हे एक आहे. समाजवाद्यांना जर संस्थाकारण नीट जमलं असतं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये संघवाले एवढे घुसलेच नसते. म्हणजे समाजवाद्यांचं ब्रीदच असं आहे की कार्यनाश झाला तरी चालेल पण चर्चा घडली पाहिजे. त्यामुळे कार्यनाशही झाला, चर्चाही नीट झाली नाही, आणि संस्थांचंही वाटोळ झालं, आणि त्यामुळे रेशीम बागेचे लोक सगळीकडे घुसले, ज्याचा परिणाम तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये पण पाहताय. आता मी जिथे राहतोय तिथनं या तुमच्या कॉलेजपर्यंत आलो तर राज्याच्या मराठी भाषेचे मंत्री, राज्याचे उद्योग मंत्री, हे तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत, आणि
MIDC त्यांच्या ताब्यात आहे. MIDCतले रस्ते इतके गुळगुळीत आहेत की अक्षरशः मला ते रस्ते पाहिल्यानंतर आपण भारतातच नाही आहोत असं वाटायला लागलं. आणि अशा प्रकारचा इतकं सुंदर काम करणारा माणूस तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार निवडून देता, याबद्दल रत्नागिरीतल्या जनतेचं मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे असं मला वाटतं. काहीतरी मॅग्नेटिक फोर्स अशा माणसामध्ये निश्चितपणे असला पाहिजे. 5,000चा आहे का 9,000चा आहे का 15,000चा आहे का लाडक्या बहिणींच्या पैशांचा आहे मला माहित नाही, पण जो काही मॅग्नेटिक फोर्स असेल, पुन्हा पुन्हा एखादा माणूस केस काळे आणि दाढी पांढरी ठेवतो पण तरीही तुम्हाला आकर्षक वाटतो आणि तरीही मराठी भाषा तुम्ही त्या माणसाच्या खांद्यावर सोपवता, ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही फक्त तुमच्याच बाबतीत इंटरेस्टिंग गोष्ट अशी नाही, ही उभ्या महाराष्ट्राच्याच बाबतीत इंटरेस्टिंग गोष्ट आहे. या पार्श्वभूमीवर आपण आजच्या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेच्या प्रश्नाबद्दल बोलणार आहोत. काय मराठी भाषेच्या पुढचा प्रश्न आहे किंवा मराठी भाषेच्या पुढे काही प्रश्न आहेत का, असा एक विचार आपण जर सर्वसाधारणपणाने करायला घेतला तर आज आम्ही पटवर्धन हायस्कूलमध्ये सकाळी जाऊन आलो. आम्ही त्यांच्या बरोबरीने शक्य झालं, त्यांच्या संस्थेला पटलं तर दरवर्षी जसं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पालक संमेलन घेतो मराठी शाळांच्या पालकांचं, तसं रत्नागिरी जिल्ह्यातल्या पालकांच्यासाठी एक संमेलन त्यांच्या बरोबरीने घ्यावं असा आमचा विचार आहे. 1-2 महिन्यांच्या पूर्वी पण मी आणि डॉक्टर प्रकाश परब त्या महाविद्यालयात गेलो होतो आणि तिथे आम्ही दोघांनी व्याख्यान दिलं होतं. त्यावेळेला तिकडच्या शाळेच्या मुख्याध्यापिका असं आम्हाला म्हणाल्या की जवळपास 250 ते 300 शिक्षक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिरिक्त झालेले आहेत. ते जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत. आजही आम्ही त्यांच्या लोकांशी बोललो तेव्हा त्यांनी 0 शिक्षकी शाळा या जिल्ह्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेल्या आहेत ते सांगितलं. आणि ज्या वेळेला आम्ही त्यांना रत्नागिरी शहरातल्या किंवा रत्नागिरी तालुक्यातल्या कोणत्या शाळांच्या बरोबरीनं आपण काम करू शकू असं विचारलं तेव्हा झेडपीच्या शाळांच्या बद्दल बोलताना ते असं सहज म्हणाले की बऱ्याच शाळांमध्ये 4, 5, 6 अशी मुलं आहेत, त्या मुलांच्या शिक्षकांच्या जीवावर आपल्याला काहीच करता येणार नाही. आता प्रश्न असा आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 4, 5, 6, 10 मुलं आहेत. एकीकडे अशा प्रकारची शाळा आहे, दुसरीकडे दत्तात्रय वारेन सारख्या माणसाची अत्यंत प्रयोगशील शाळा आहे. सृजन आनंद सारखी कोल्हापुरातली शाळा आहे. जिथे आम्ही शिरूरला पालक संमेलन घेतोय तिथली रवींद्र धनकांची शाळा आहे. अगदी रेणू दांडेकरांची शाळा आहे. म्हणजे एकीकडे मराठी प्रयोगशील शाळांची बेट आहेत आणि दुसरीकडे सरकारच्या अनुदानित मराठी शाळा आणि जिल्हा परिषदेच्या किंवा महानगरपालिकेच्या मराठी शाळा या टप्प्याटप्प्याने संपतायत किंवा संपवल्या जात आहेत. त्या का संपवल्या जात आहेत आणि मग त्याच्या जागेवर काय वाढतंय? आता मगाशी चिन्मयीताई हेकशेट्ट्यांना म्हणाल्या की तुमच्या CBSE शाळा तुम्ही काढलीत ते बरोबर नाही केलं. आमच्या त्या बाबतीमध्ये आमचं कॉमन मत आहे. पण हेकशेट्टेही त्यांना असं म्हणाले की तुम्ही जर आधी भेटला असतात तर आम्ही ते केलं असतं. पण असं आहे की आपल्या समाजानं जवळपास एक 25 वर्षांच्या पूर्वी मातृभाषेतलं शिक्षण नावाची गोष्ट कुचकामी आहे अशा प्रकारचं ठरवलं आणि त्यातनं मग आधी SSC बोर्डाच्या इंग्रजी शाळा आल्या, मग CBSE ICSE बोर्डाच्या शाळा आल्या, मग IGCSE IB बोर्डाच्या शाळा आल्या आणि टप्प्याटप्प्याने समाजाच्या सर्व थरातली माणसं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जाणं का बंद झालं? कारण लोकांचं असं म्हणणं पडायला लागलं की हे सगळे या शाळेमध्ये सगळे आनीपानी बोलणारे शिक्षक आणि आनीपानी बोलणारी मुलं आलेली आहेत. तुमच्यातले किती शिक्षकांनी किती मुलांनी याचा नीट विचार केलाय मला माहिती नाही, पण आणि आणि पाणी हे जितकं शुद्ध आहे तितकंच आणि आणि पाणी हेही शुद्ध आहे समाजाच्या एका विशिष्ट घटकासाठी, ती पण त्यांच्या दैनंदिन व्यवहाराची भाषा आहे. पण शिक्षणाचं जेव्हा सार्वत्रिकीकरण होतं, सर्वसामान्य माणूस जेव्हा शिक्षणाच्या प्रवाहामध्ये येतो त्यावेळेला शिक्षणाच्या गुणवत्तेवर काही एक प्रमाणामध्ये परिणाम होतो. पण जसजशी बहुजन समाजातली मुलं मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये यायला लागली तसतशी समाजाच्या वरच्या थरातल्या माणसांनी आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घातली आणि आज मुंबई शहरामध्ये
मुंबई पब्लिक स्कूल नावाचा एक वेडा प्रयोग आदित्य ठाकरेंच्या कृपेने गेल्या 5-6 वर्षामध्ये चालू झाला. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळा बंद करून SSC बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा किंवा CBSE ICSE बोर्डाच्या शाळा काढल्या गेल्या. हे ज्या वेळेला सुरू झालं त्यावेळेला आम्ही त्याचा निषेध केला. त्यावेळेला आम्हाला असं सांगितलं गेलं की अशी एखादीच शाळा होणार आहे. आज तुम्ही महाराष्ट्रातली एकही जिल्हा परिषद, एकही महानगरपालिका अशी दाखवू शकणार नाही की जिथे जिल्हा परिषद स्वतः CBSE ची शाळा काढत नाहीये, महानगरपालिका स्वतः CBSE ची शाळा काढत नाहीये. म्हणजे जे मुंबईत झालं ते लगेच पुण्यात झालं, ते पिंपरी चिंचवड मध्ये झालं, ते बारामतीत झालं, ते नागपूरमध्ये झालं, ते नाशिकमध्ये झालं. म्हणजे आतापर्यंत आपण असं मानत होतो की मराठी माध्यमाच्या शाळेतलं गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं ही जबाबदारी आहे सरकारची, महानगरपालिकेची, जिल्हा परिषदांची. पण आता इंग्लिश मीडियमचं शिक्षण देणं ही जबाबदारी आहे सरकारची, असं सरकारला वाटतंय. आणि सरकारला का वाटतंय तर सरकारला 2 कारणांनी वाटतंय. एक म्हणजे सरकार असं म्हणतं की कुठल्याच पालकांना मराठी भाषा, मराठी शाळा नको आहे. हे आम्हाला अनेक मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेमध्ये सांगितलेलं आहे. हे खरं आहे का? तर काही ठिकाणी आकड्यांचा विचार केला तुम्ही तर तुम्हाला हे खरं दिसतं की लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वळतायत. पण लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे कसे वळतायत तर मेंढरं जशी कळपातनं वळतात तसे लोक वळतायत. आणि लोकांना असं वाटतं की शेजाऱ्याच्या घरातली 4 मुलं इंग्रजी माध्यमात गेली आणि 2 ते 3 वर्षाचं मूल सुद्धा बर्थडेच्या दिवशी इंग्लिश सॉन्ग म्हणत आहे. हे मी जाणीवपूर्वक हे 3 शब्द इंग्रजीमध्ये बोललो आहे. वाढदिवसाच्या दिवशी गाणं मराठीत म्हणत नाहीयेत, बर्थडेच्या दिवशी इंग्लिश सॉन्ग म्हणणं किंवा पोएम म्हणणं हे आई आणि बापांच्या दृष्टीने आत्मविश्वासाचा भाग झालेला आहे. मग ते आई वडील घरकाम करत असतील, सरकारी नोकरी करत असतील किंवा इतर कोणत्याही उद्योगात असतील, लोकांना असं वाटतं की इंग्रजी शिकण्याला प्रतिष्ठा आहे, इंग्रजी शिकण्याला प्रतिष्ठा आहे, इंग्रजी शिकून पैसा मिळणार आहे आणि इंग्रजी शिकून आपल्याला अपवर्ड मोबिलिटी, समाजात वर जाण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. हे सगळं जे घडत आहे, डॉक्टर प्रकाश परबांचं लेखन जर तुम्ही वर्तमानपत्रांमधलं किंवा वेळोवेळी त्यांच्या समाज माध्यमांवर लिहिलेलं तुम्ही जर वाचलं तर एखाद्या समाजाला जेव्हा भाषेचं धोरण नसतं, एखादा समाज जेव्हा भाषेचं नियोजन करण्याचं हेतुपूर्वक टाळतो त्यावेळेला जी निर्णायकी अवस्था तयार होते, त्याच्यातनं लोकांना जे सोयीचं आहे ते लोक निवडतात. त्यामुळे पहिल्यांदा इंग्रजी माध्यम कोणी निवडलंय तर उच्चवर्णीयांनी आणि उच्चवर्गीयांनी निवडलंय आणि त्यानंतर ते बहुजन समाजातल्या लोकांनी निवडलंय. म्हणजे दलितांच्या पर्यंत तो प्रवाह यायला जवळपास 50 वर्षांचा कालावधी लागलेला आहे. आता एवढा काय संबंध आहे मराठी शाळांचा आणि मराठी भाषेचा? म्हणजे मराठी भाषेच्या प्रश्नाबद्दल बोलताना मराठी शाळेच्या प्रश्नाबद्दल बोललंच पाहिजे का? तर बोललंच पाहिजे. याचं कारण जर मराठी शाळा राहिली नाही तर मराठी भाषा राहणार नाही. याचं काय कारण आहे की तुमच्या शाळेमध्ये, आपल्या शाळेमध्ये, मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये मराठी तुमची पहिली भाषा आहे, गेल्या काही वर्षामध्ये इंग्रजी दुसरी भाषा आहे आणि फडणवीसांचं जर चाललं असतं तर हिंदी ही तिसरी भाषा झाली असती. पण सुदैवाने अजून आपल्या देशामध्ये अधिकृत का होईना लोकशाही आहे, त्यामुळे आतापर्यंत आम्ही त्यांना मागे खेचू शकलेलो आहोत. पण मगाशी सर तुम्ही उल्लेख केलात नरेंद्र जाधवांचा. नरेंद्र जाधव हे सरकारी प्रकांड पंडित आहेत. ते प्रकांड पंडित नाहीयेत, ते अर्थशास्त्राचे तज्ज्ञ आहेत असं अर्थशास्त्राचे नसलेल्या लोकांना वाटतं. ते चांगले आत्मचरित्रकार आहेत असं लेखक नसलेल्या लोकांना वाटतं. ते चांगले अनुवादक आहेत असं रवींद्रनाथांचा त्यांनी केलेला अनुवाद न वाचलेल्या लोकांना वाटतं. त्यामुळे नरेंद्र जाधव हे काँग्रेसचं जेव्हा बरं चाललं होतं तेव्हा काँग्रेसच्या शिडीवर उभे होते. रेशीम बागेचं जेव्हा बरं चालायला लागलं तेव्हा ते मोहन भागवतांच्या खांद्यावर उभे राहिले. असे लोक कोणाचेही असत नाहीत. त्यामुळे आता त्यांनी तुम्हाला भारतीय संविधानाची सूत्र टिळकांपर्यंत नेऊन दाखवली आहे.
आणखी 10 वर्षांनी ते तुम्हाला भारतीय संविधानाची सूत्र मनूपर्यंत नेऊन दाखवतील. तेवढा धोका तुम्ही पत्करू नका. तोपर्यंत तुम्ही कार्यक्रम करायचे बंद केलेत तरी चालतील, पण नरेंद्र जाधवांना व्यासपीठ देण्याची चूक पुन्हा करू नका. याचं कारण असं आहे की नरेंद्र जाधव हा समकालीन नार्सिसस आहे. म्हणजे ते नार्सिससचं टेम्पलेट आहे, म्हणजे ते एकटे नार्सिसस नाहीये. आणि हे लोक म्हणजे या प्रकारच्या उच्चवर्णीयांच्या बद्दल बोलणं सोपं आहे, पण या प्रकारच्या बहुजन समाजातल्या माणसाच्या बद्दल बोलणं फार कठीण आहे. कारण ते आयुष्यभर बाबासाहेबांचं नाव वागवत हिंडतात. त्यामुळे यांना डिमिस्टिफाय करणं, यांना एक्सपोज करणं हा फार कठीण आणि त्रासदायक उद्योग आहे. तो आता गेल्या 7-8 महिन्यात आम्ही केल्यामुळे नरेंद्र जाधवांचा फार तिळपापड झालेला आहे. पण नरेंद्र जाधव, सदानंद मोरे हे सगळे आत्ताच्या काळातले सरकारी विचारवंत आहेत. त्यांना महाराष्ट्र भूषण वेळेत मिळावं अशा आपण त्यांना शुभेच्छा देऊ. त्यांना पद्म पुरस्कार वेळेत मिळावा अशा त्यांना शुभेच्छा देऊ. आणि ते घडण्या अगोदर त्यांनी मराठी समाजाचं केलंय त्यापेक्षा जास्त नुकसान करू नये, एवढी तरी आपण त्यांच्याकडनं किमान अपेक्षा बाळगायला हरकत नाही. आता ज्या वेळेला मराठी शाळांच्या बद्दल आम्ही बोलतो, भाषेच्या बद्दल बोलतो, तेव्हा लोक असं म्हणतात की कामवाल्या बाईची मुलं पण इंग्लिश मिडियमला जातात, ज्यांच्या घरामध्ये अजिबात बॅकग्राऊंड नाही ते लोक पण जातात, मग आम्ही का नाही पाठवायचं. हा युक्तिवाद बरोबर आहे, पण बरोबर आहे आणि फसवा पण आहे. कारण घरकाम करणाऱ्या बायकांनी इंग्लिश मिडियम मध्ये जाणारी मुलं पहिल्यांदा कुठं पाहिली आहेत? मध्यमवर्गीयांच्या आणि उच्च मध्यमवर्गीयांच्या घरातच पाहिली आहेत. त्यामुळे लोकांना असं वाटतं की आम्ही दारिद्र्य पत्करू, आम्ही कर्ज काढू, आम्ही पतपेढ्यांकडनं कर्ज घेऊ, 4 जास्त घरातली धुणी भांडी करू, पण अजिबात ज्या शाळेमध्ये टॉयलेट नीट नाही अशा झेडपीच्या शाळेमध्ये मुलींना पाठवणार नाही. इथं खूप मुली बसलेल्या आहेत आता आणि मगाशी ताई म्हणल्या तसं या सगळ्या ज्या मुली आहेत या सावित्रीबाईंच्या कर्तृत्वामुळे, फातिमाबींच्या कर्तृत्वामुळे इथपर्यंत आल्यात. पण यातल्या किती मुली त्यांच्या वागण्या बोलण्यातनं सावित्रीबाईंच्या वारस आहेत मला माहित नाही. यातल्या किती बायकांच्या घरी मार्गशीर्षातले गुरुवार होत आहेत, यातल्या किती बायकांच्या घरी स्वामी समर्थ भिवू नको तुझ्या पाठीशी आहे म्हणून थांबलेले आहेत हे मला माहित नाही. तुम्ही एका बाजूला नाव घ्यायचं सावित्रीबाईंचं नाव घ्यायचं असेल तर रॅशनॅलिटी पण आली पाहिजे. आणि ही रॅशनॅलिटी नसेल तर तुम्ही मराठीत शिकलात काय, हिंदीत शिकलात काय आणि हिब्रूत शिकलात काय, तुमच्या शिक्षणातनं येणाऱ्या मागासलेपणामध्ये फरक पडत नाही. त्यामुळे शिक्षण ज्या वेळेला मातृभाषेतनं घेतलं पाहिजे असं आपण म्हणतो आणि महाराष्ट्रातल्या भाषेच्या बद्दल आपण त्याचा विचार करून पुढे बोलतो, त्यावेळेला शाळा संपल्या तर भाषा सर्व व्यवहारामधनं संपेल हे आपल्याला दिसतं. एक महत्वाची गोष्ट जी इथे कॉलेजची मुलं आहेत, कॉलेजमध्ये जाणारे यात कॉलेजची मुलं आहेत का? आहेत का? तुम्ही सगळे कॉलेजचे लोक आहात. त्यातले डिग्री कॉलेजचे लोक कोण आहेत? आहेत? हा, जरा ताठ हात वर करू शकाल का? आपण काय गुवाहाटीला थोडंच जाऊन आलेलो आहोत. ताठ हात वर करू शकतो आपण. हा, थँक्यू. तुम्ही जे सगळे डिग्री कॉलेजला जाणारे लोक आहात त्यातले जे कोणी लोक मराठी माध्यमात शिकलेले असतील, काही मुली कदाचित उर्दू माध्यमामध्ये शिकलेल्या असतील, यातल्या मुलांना, शहरामधल्या तालुक्यामधल्या मुलांना, गावांमधल्या मुलांना आणि मुंबई शहरासारख्या ठिकाणी वाढलेल्या मुलांमध्ये एक महत्वाचा फरक जो आपल्याला सातत्यानं जाणवतो तो म्हणजे ग्रामीण भागातनं आलेल्या मातृभाषेतनं शिकलेल्या अनेक मुलांच्या मध्ये गुणवत्ता असून सुद्धा संभाषणात्मक कौशल्यामध्ये आपण कमी पडू की काय अशा प्रकारच्या भीतीमुळे त्यांच्यामध्ये असणारा आत्मविश्वासाचा अभाव, हा जो आत्मविश्वासाचा अभाव आहे, या आत्मविश्वासाच्या अभावाचा आपण काय करायचं? त्यामुळे अनेकदा तुम्हाला जाणवेल की जी माणसं मराठी माध्यमामधनं शिकून मुंबईमध्ये गेली आहेत किंवा पुण्यामध्ये गेली आहेत आणि काही वेळेला आपल्या नोकरीमध्ये आपण मागे पडलो, आपल्या उच्च शिक्षणामध्ये आपण मागे पडलो असं त्यांना गंड निर्माण झालाय, ते पालक झाल्यानंतर ते लोक असं ठरवतात की आपल्या मुलांना आपण अजिबात मातृभाषेतनं शिकवायचं नाही.
यात गल्लत काय आहे? यात गल्लत अशी आहे की इंग्रजी भाषा येणं आणि इंग्रजी माध्यमातून शिकणं ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. इंग्रजी भाषा चांगली लोकांना यायला का पाहिजे? कारण ती आज आंतरराष्ट्रीय व्यवहारांमधल्या अनेक महत्वाच्या भाषांपैकी एक भाषा आहे. पण इंग्रजी चांगलं येण्यासाठी इंग्रजी माध्यमातून शिकलं पाहिजे, हा जो गैरसमज गेल्या 5-25 वर्षात महाराष्ट्रात आणि देशात निर्माण झालाय, त्या गैरसमजाचं काय करायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही सगळी मुलं जी इंग्रजी माध्यमात शिकला असाल त्यांची पहिली भाषा इंग्रजीच असेल, जी मराठी माध्यमामधनं शिकलेली मुलं आहेत त्यांची पहिली भाषा मराठी असेल आणि ते इंग्रजीही पहिलीपासून शिकलेले असतील आणि रामकृष्ण मोऱ्यांच्या कृपेमुळे पहिलीपासून इंग्रजी त्यांच्यासाठी अनिवार्य केलं गेलं होतं. ज्या वेळेला हे घडलं त्यावेळेला डॉक्टर प्रकाश परबांसारख्या अनेक लोकांनी त्याच्या विरोधामध्ये लिहिलं, पण रामकृष्ण मोरे असं म्हणाले की ब्राह्मणांच्या मुलांनी परदेशात जाऊन शिकायचं आणि बहुजनांच्या मुलांनी गावातच राहायचं, या प्रकारची वर्ण व्यवस्था आम्हाला मान्य नाही. त्यांचा टेक्निकली युक्तिवाद गैर नव्हता, पण त्यांचं फॅक्च्युअली सगळंच गणलेलं होतं. कारण तुम्ही एकच भाषा पहिलीपासून 2 भाषा एका पातळीवर शिकायला लागलात तर तुमच्या दोनही भाषा दृढ होत नाहीत. आता जी मुलं इथे आहेत मराठी माध्यमातून शिकलेली किंवा इंग्रजी माध्यमातून शिकलेली, तुम्ही हे मला सांगा असं मी म्हणत नाही, तुम्ही हे स्वतःला विचारून बघा की तुम्ही पहिलीपासून 2 भाषा शिकलेला असाल तर तुमच्या 2 भाषांमधल्या वाचन, लेखन आणि संभाषण कौशल्याची गुणवत्ता काय आहे. आणि जर ही गुणवत्ता वाईट असेल तर ह्याला कोण जबाबदार आहे? म्हणजे शाळा जबाबदार आहे, सरकार जबाबदार आहे का कोणत्या प्रकारच्या पर्यावरणामध्ये तुमचं शिक्षण झालंय ते पर्यावरण जबाबदार आहे? म्हणजे आपण मुलांना 2 भाषा शिकायला भाग पाडल्या, पण कागदोपत्री 2 भाषा शिकायला भाग पाडल्या म्हणजे मुलांच्या 2 भाषा चांगल्या होतात असं नाही. आजही तुम्हाला जाणवेल की मुलं मोबाईलवर जेव्हा SMS लिहितात किंवा आता अनेक ठिकाणी त्यांचे स्नॅपचॅटवर असेल, इतर इन्स्टावर असेल, इतर अनेक त्यांच्या समाज माध्यमावर चॅट करतात, तुम्हाला असं जाणवेल की अनेक मुलांना आपल्या मातृभाषेच्या लिपीमधनं लिहिता येत नाही. त्यांना रोमन स्क्रिप्ट मध्ये लिहावं लागतं. याचं कारण आपल्या लिपीत लिहिण्याची व्यवस्था सगळ्या मोबाईलमध्ये उपलब्ध आहे हे अनेकांना माहित नाही. ज्यांना माहित आहे त्यांना तेवढे कष्ट घ्यावेसे वाटत नाहीत आणि ज्यांना कष्टही घ्यावेसे वाटतील त्यातल्या अनेकांचं आपल्या लिपीवर तेवढं प्रभुत्वच नाही. त्यामुळे अनेकदा ज्याला पु ल देशपांड्यांनी एकेकाळी कर्ता, कर्म आणि क्रियापद हरवलेली वाक्य असं म्हटलेलं आहे, तशा प्रकारचे मेसेजेस आपली मुलं एकमेकांना समाज माध्यमावर पाठवताना दिसतात. आज अनेक कॉलेजेसमध्ये आणि विद्यापीठांमध्ये शिक्षकांच्या पुढे असा प्रश्न निर्माण झालाय की मुलं त्यांची उत्तरं SMS लिहिल्यासारखी लिहितायत, मुलं त्यांची उत्तरं चॅटवर लिहिल्यासारखी लिहितायत. आणि हे तुम्हाला मी चॅट GPT आणि AI चोरीच्या अगोदरच सांगतोय. आता चॅट GPT आणि AI मुळे तर 80 ते 90% मुलं इंग्रजीतलं डिझर्टेशन असेल, मराठीतलं डिझर्टेशन असेल, इंग्रजीतलं एखादं प्रपोजल असेल, फक्त योग्य प्रॉम्प्ट देऊन मुलं धडाधड या पद्धतीनं कॉपी करतायत की खरं काय, स्वतःचं काय आणि ढापलेलं काय यातलं काहीही मुलांचं पटकन लक्षात येत नाही. आणि अनेक शिक्षकांच्या का लक्षात येत नाही? कारण मुलांच्या भाषेची जितकी बोंब आहे तितकीच बोंब अनेक शिक्षकांच्या भाषेची पण आहे. याचं कारण मुलं जसं वाचत नाहीयेत तसं अनेक शिक्षकांनी गेल्या 10-15 वर्षात जसजसे त्यांचे पगार वाढलेले आहेत तसं वाचण्यासारखं कुकर्म करायचं बंद केलेलं आहे. त्यामुळे वाचणं शिक्षकांनी आधी थांबवलं, मग मुलांनी थांबवलं, आई बापांनी तर खूपच अगोदर थांबवलं होतं. कारण तो सगळा पैसा आणि तो सगळा वेळ आई बाप सत्यनारायण वगैरे सांस्कृतिक कृतींमध्ये खर्च करतायत. त्यामुळे आईबाप वाचत नाहीत, मुलं वाचत नाहीत, शिक्षक वाचत नाहीत. अशा न वाचणाऱ्या समुदायामध्ये तुम्ही मातृभाषेतनं शिकलात तरी तुमच्या भाषेची हानी होते. मग जर तुम्ही इंग्रजी माध्यमातनं शिकत असाल तर तुमच्या भाषेचं कमालीचं नुकसान होतंय असं तुम्हाला दिसेल. हे तुम्हाला मी शाळा, भाषा याच्याबद्दलचं माझं म्हणणं तुमच्या समोर मांडलं.
आज एकूण महाराष्ट्राच्या पुढचा काय प्रश्न आहे मराठी भाषेचा? आज तुम्ही कोकणातल्या वेगवेगळ्या गावांमधनं इथे आलात. शरद मगाशी म्हणाला की जवळपास 51 वेगवेगळ्या गावांमधनं इथं मुलं येतात. फक्त इथंच नाही, गोगटे जोगळेकर मध्ये येतात, इतर कॉलेजेसमध्ये येतात. ही जी गावातनं शहरामध्ये येणारी मुलं आहेत, या मुलांना काय हवं आहे तर पुन्हा गावात जायला नको आहे. गावातनं तालुक्यात येणाऱ्या, तालुक्यातनं शहरात येणाऱ्या मुलांना पुन्हा गावात जायला नको आहे. याच्या अनेक कारणांपैकी एक कारण मोबाईलला रेंज नसते हे आहे. म्हणजे अनेक कारण आहेत, त्यातलं एक कारण मोबाईलला रेंज नसते हे आहे. दुसरं कारण ऍक्सेस नाहीये, एक्सपोजर नाहीये आणि नोकऱ्यांच्या संधी नाहीये. त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला शिकलेला मुलगा किंवा मुलगी ही गावातनं तालुक्यात, तालुक्यातनं जिल्ह्यात आणि जिल्ह्यातनं मुंबई पुण्यात जाते आहे. मग आपली जागा कोण भरत आहे तर आपली जागा आपल्याकडच्या नारळी पोफळीच्या बागांमध्ये आणि आपल्याकडच्या शेतामध्ये इथे बिहारी माणूस आलाय, इथे ओरिसातला माणूस आलाय, इथे नेपाळी माणूस आलाय आणि त्यामुळे त्यांना मराठी बोलण्याचे कष्ट पडू नयेत म्हणून आपण आता त्यांच्याशी हिंदीत बोलण्याचा सराव करायला लागलेलो आहे. हे कोकणात घडतंय, हे पश्चिम महाराष्ट्रात घडतंय. मुंबईतले लोक तर या बाबतीत सर्वाधिक नालायक आहेत. त्याच्या खालोखाल पुण्यातले लोक नालायक आहेत, पण मुंबईतले सर्वाधिक नालायक आहेत की उत्तर भारतीयांना चुकूनही मराठी बोलण्याचे कष्ट पडू नयेत यासाठी अगोदरच आपले लोक हिंदीमधनं बोलण्याला सुरुवात करतायत. आज कोकणची जी अर्थव्यवस्था आहे ती काय प्रकारची अर्थव्यवस्था आहे? आता तुमच्याकडे निवडणुका झाल्या जिल्हा परिषदेच्या आणि तुमच्याच या 2 जिल्ह्यांमधल्या प्रमुख नेत्यांच्या मुलांनी सांगितलं की एका मताचा दर साधारणपणे 15,000 ते 25,000 होता. ज्या अर्थी एवढ्या तरुण तडफदार माणसाने सांगितलेलं आहे म्हणजे ते बरोबर असणार. असं खोटं सांगायला तो काही प्राध्यापक थोडाच आहे. पण तरुण तडफदार माणसाने तसं सांगितलेलं आहे. प्रश्न असा आहे की 15,000 तुम्ही घ्याल, 25,000 तुम्ही घ्याल, तुम्ही बिनविरोध माघार घ्याल 5 कोटी रुपये घेऊन आणि पुढे गप्प बसाल. अंतिमतः लोकांना उत्तरदायी असलेली प्रक्रिया जर स्थानिक पातळीपासून देशाच्या पातळीपर्यंत घडणार नसेल, म्हणजे ग्रामपंचायत ग्रामपंचायतीसारखी वागणार नसेल, जिल्हा परिषद जिल्हा परिषदेसारखी काम करणार नसेल आणि विधिमंडळ हे गुंडपुंडांची जागा होणार असेल तर जो सगळा भाषिक, सांस्कृतिक, राजकीय व्यवहार आपण तिथं करतो किंवा करणं अपेक्षित आहे तोच तिथं घडण्याची काही शक्यता नाही. हे महाराष्ट्रात ठिकठिकाणी घडत आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती आहे त्या राजकीय संस्कृतीच्या एकूण ऱ्हासामध्येच महाराष्ट्राच्या भाषिक संस्कृतीचा ऱ्हास सुद्धा गुंतलेला आहे. इथे तुम्ही कोकणामध्ये पाहताय प्रचंड मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतं. इथे बारसू आणि नाणारच्या प्रकल्पांची तुम्हाला कल्पना आहे. बारसू आणि नाणारच्या जमिनी तुमच्याच पुढाऱ्यांनी इथल्या घेतल्या होत्या, त्यांच्या बगल बच्च्यांनी जमिनी घेतल्या आणि आता बिचारे नंतर रडतायत कारण ते प्रकल्प रद्द झाले. पण याच्यात घातलेले पैसे कोणाचे आहेत? याच्यात घातलेला पैसा गुजर मारवाड्यांचा आहे. गुजर मारवाड्यांचा पैसा आहे ज्याच्यात आपले मराठी आडनावाचे पुढारी त्यांचे स्लीपिंग पार्टनर आहेत. या प्रकारे बारसू आणि नाणार गेल्यामुळे कातळ शिल्प वाचली हा प्रश्न नाहीये. इथल्या लोकांनी थोडस धाडस दाखवून इथल्या भांडवली ताकदीला मागे झुकवण्याचा प्रयत्न केला. ही कोकण मधल्या माणसांची मगाशी ताई म्हणले ती महत्वाची ताकद आहे. ही जी ताकद आहे ही मराठी माणसाची ताकद आहे. पण ही मराठी माणसाची ताकद रत्नागिरीत थोडी दिसली, सिंधुदुर्गात थोडी दिसली. ही मराठी माणसाची ताकद मुंबई शहरात का दिसत नाही? ही मराठी माणसाची ताकद मुंबई उपनगरात का दिसत नाही? ही मराठी माणसाची ताकद ठाणे शहरात, नागपुरात आणि नाशिकमध्ये का दिसत नाही? याचं कारण कोणत्याही समाजाची ताकद अंतिमतः त्याच्या भाषेच्या खांद्यावर उभी आहे. जर इथे आलेल्या रिक्षावाल्याशी पण मी हिंदीतच बोलणार असेल, भागीदारी करताना गुजर मारवाड्यांशीच भागीदारी केली जात असेल आणि लोढा आणि त्याच्या कुटुंबातले लोक फक्त मुंबईत नाही तर गोव्यामध्ये सुद्धा अभिनंदन लोढा स्वतःचा मोठा पार्क उभा करत असेल आणि गोव्यातले लोक सुशेगातपणे तंगड्या टाकून बसत असतील
तर कशा पद्धतीनं तुम्ही आपला भाषिक समाज जपणार आहात? आज इथं कोकणामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रचंड मोठ्या प्रमाणात राजकीय पुढाऱ्यांनी सेलिब्रिटीनी जमिनी घेतल्यात. कृपाशंकर सिंग नावाच्या एका हलकट इसमाने इथं 300 एकर जमीन घेतलेली आहे. ती जमीन घेऊन देणारा माणूस मराठी आहे की नाही? कृपाशंकर सिंगचा सातबारा बनवणारा माणूस आपलाच आहे ना. ग्रामसेवक आपला आहे, तलाठी आपला आहे, पोलीस पाटील आपला आहे, प्रांत आपला आहे, आणि हे सगळं घडवून देणारा पुढारी पण सिंधुदुर्गातला आहे की नाही? जर घडवून देणारा पुढारी आपला आहे तर आपला याचा अर्थ असा आहे की आपण या राज्याच्या भाषेचा विचार करताना, या राज्याच्या ताकदीचा विचार करताना आपण आपलं मराठीपण पूर्ण गमावलेलं आहे. आत्ताच्या घडीला मुंबई शहर इतक्या मोठ्या एका धोक्याच्या पातळीवर बसून आहे. तिसरी आणि चौथी मुंबई तिथं होऊ घातली आहे. फडणवीस हा एक इन्फ्रास्ट्रक्चर मॅन महाराष्ट्राला मिळालाय, त्यांना 5वी बहुमत मिळालंय आणि त्यांना ह्या राज्याचं काहीही करायचं आहे, पण शक्यतो ते मराठी राहणार नाही याची त्यांना काळजी घ्यायची आहे. तिसऱ्या मुंबईत लोक येतील, चौथ्या मुंबईत लोक येतील. आजच तुम्ही बघा, आजच मुंबईतला कोकणी माणूस पार फेकला गेलाय बदलापूर कर्जत पर्यंत, घाटावरचा माणूस फेकला गेलाय पनवेल पर्यंत, आणि उत्तर भारतीय तुम्हाला संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईत आणि उत्तर मुंबईत दिसतात, आणि सगळी दक्षिण मुंबई गुजरात्यांच्या ताब्यात आहे. हे 107 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मिळालेल्या महाराष्ट्राचं 65 वर्षांच्या नंतरचं रूप आहे. हे का घडतंय? कारण तमिळनाडूमध्ये त्यांच्या सिनेमावर प्रेम करणारा माणूस आहे, त्यांच्याकडच्या कलेवर, नाटकावर प्रेम करणारा माणूस आहे. तमिळनाडूमध्ये तिसऱ्या भाषेला जेव्हा विरोध झाला तेव्हा डीएमके आणि AIADMK यांनी आमचं वेगळं राजकारण आहे असं म्हटलं नाही. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी आपल्या भाषेबद्दल काही बोलल्यावर तिथल्या डाव्यांनी त्यांना विरोध नाही केला. या प्रकारचा कर्मदरिद्रीपणा फक्त महाराष्ट्रात आहे. म्हणून 4 दिवसांच्या पूर्वी मुंबईतल्या काँग्रेसनं मराठी माणसांसाठी जाहीरनामा नाही केला, उत्तर भारतीयांसाठीचा जाहीरनामा पहिला बनवला. म्हणजे उत्तर भारतीयांसाठी काँग्रेस आहे, मारवाड्यांसाठी भाजप आहे, आणि मराठी लोकांसाठी काय आहे? हे 2 भाऊ आहेत असं मानण्याची पद्धत आहे. ते त्या भावांच्या लक्षात आहे की नाही आपल्याला माहिती नाही. ते भाऊ कोणाचे पार्टनर आहेत, त्या भावांचं कोणाशी सेटिंग आहे आपल्याला माहिती नाही. जर ते मराठी माणसांच्या नीट मागे असते तर मराठी माणसं मुंबई शहराच्या इतकी बाहेर फेकलीच गेली नसती. हा जो प्रश्न आहे मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठी माणसाचा, हा तुमच्या पुढे या सावित्री उत्सवाच्या निमित्ताने आम्ही का मांडतोय? म्हणजे कॉलेजमधल्या मुलांना राजकारण सांगायचं का? तर बरेचदा आता असं होतं की कॉलेजेसमधनं निवडणुका नावाचा प्रकार बंद झाला एक 15-20 वर्षांच्या पूर्वी. कारण लोकांचं म्हणणं काय की राजकीय गोष्टी कॉलेजेसमध्ये मुलं करायला लागली की त्यांचं अभ्यासातनं लक्ष उडतं. मुळात मुलांचं अभ्यासातनं लक्ष ऑलरेडी उडालेलं आहे, कारण ते मोबाईलमध्ये आहे, ते त्यांच्या इन्स्टाच्या हँडलवर आहे, आपली किती प्रायव्हेट अकाउंट्स आहेत हे बघण्यावर आहे. म्हणजे असं नाहीये की मुलं निवडणुका लढवत असती तर त्यांनी राजकीय कृती केली असती. आज तुम्हाला जाणवेल, तुम्ही रत्नागिरी शहरात फिरून या मुलांना किंवा इतरही मुलांना विचारा, अनेक मुलांना आपल्या गावचा सरपंच कोण आहे हे सांगता येत नाही. अनेक शहरातल्या मुलांना आपला नगरसेवक कोण आहे ते सांगता येत नाही. याचं कारण या सगळ्या गोष्टी लोकांना आता डाऊन मार्केट वाटतात. त्यामुळे आत्ताच्या घडीला या सावित्री उत्सवाच्या निमित्ताने आणि बरेच दिवस शरदच्या असं डोक्यात होतं की मराठी शाळा आणि भाषेचं आमचं जे काम आहे ते कामही तुमच्या पुढे आम्ही मांडण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना कुणाला ह्या कामामध्ये थोडा रस असेल, थोडं समजून घ्यायचं असेल, मराठी अभ्यास केंद्र या संस्थेचं नाव किंवा चिन्मयी सुमित माझं नाव तुम्ही टाकलं तर तुम्हाला खूप व्हिडिओ आम्ही जे काही काम करतो त्याचे पाहायला मिळतील. तुम्हाला सवड असेल तर जरूर पहा. त्याला अजिबातच मनोरंजन मूल्य नाहीये. म्हणजे ते काही अजिबातच तुम्हाला 2 मिनिटाच्या रील मध्ये, म्हणजे प्राजक्ता माळीच्या, गौतमी पाटीलच्या किंवा इंदुरीकर महाराजांच्या रील सारखं तुमचं मनोरंजन करेल असं काही नाहीये. तुम्हाला अस्वस्थ करेल असं थोडं मटेरियल त्याच्यात आहे, आणि तुम्हाला थोडा पेशन्स दाखवावा लागेल असं मटेरियल आहे.
तुम्ही तरुण मुलं आहात. आम्ही असा प्रयत्न करतो की ही जी तुमची जेनझी, आता तुम्ही जेनझी वाले लोक ना, बरोबर आहे ना, का जेन अल्फा वाले पण आहात तुम्ही? जेनझी आहात ना. हा, म्हणजे हे जे जेनझी वाले लोक आहेत यांनी नेपाळमध्ये सरकार उलथवलं असं आपण मानतो. आता ते त्या मुलांनी पहिल्या 2 दिवसांमध्ये लोकांना असं वाटलं की खरंच जेनझी खूप एकत्रित आली आहे आणि ते आपल्या देशासाठी, देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि राजकीय नेतृत्वासाठी, बदलासाठी भांडताय. त्यांच्यावर झालेलं एक मोठा त्यांच्यावर झालेलं बंधन म्हणजे इंटरनेट बंद करणं हे होतं. नेपाळ सरकारने इंटरनेट बंद करणं हे त्याचं कारण होतं. उद्या जर महाराष्ट्र सरकारने इंटरनेट बंद केलं तर तुम्ही मुलं रस्त्यावर येण्याची काही एक शक्यता आहे. पण म्हणजे एवढे वाईट दिवस येण्याची वाट पाहू नका. त्याच्या अगोदर बऱ्याच वाईट गोष्टी तुमच्या आसपास घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आमच्या कामाबद्दल तुम्हाला थोडं सांगावं, शाळांच्या बद्दल सांगावं. तुमच्या घरामध्ये जी मुलं मराठी माध्यमात शिकत असतील त्या मुलांचा तुम्ही थोडा अधिक विचार करावा. इथे मला काही मुस्लिम मुली श्रोत्यांमध्ये दिसतात. मला माहित नाही त्यातल्या किती मुस्लिम मुलींना इथून जवळ असलेलं हमीद दलवाईंचं गाव माहिती आहे. आणि हमीद दलवाई हा तुम्हाला माहिती असायला पाहिजे असा माणूस आहे. म्हणजे फक्त मुसलमान मुलींना माहिती असायला पाहिजे असं नाही, हिंदू मुलींना सुद्धा नीट माहिती असायला पाहिजे असा माणूस आहे. 2 कारणांनी. एक म्हणजे तलाक पीडित महिलांसाठी अवघ्या 7 बायकांचा मोर्चा घेऊन हा माणूस 75 मध्ये बाहेर पडला. त्यानंतर 50 वर्षांनी मुसलमान स्त्रियांच्या आयुष्यामध्ये काही बऱ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने घडायला लागल्या. आणि दुसरी गोष्ट, हमीद दलवाईंनी तेव्हा असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातल्या मुसलमानांची भाषा मराठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी एक भाषा म्हणून उर्दू शिकावं. पण महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी हे जे उत्तर भारतातनं इथे आलेले पायघोळ झगे घालून हिंडणारे जे वहाबी आणि देवबंदी मुसलमान आहेत त्यांच्या नादाला लागून अजिबात अरबीकरण झालेल्या उर्दूच्या नादाला लागू नये. कारण तसं झालं तर या समाजामध्ये हिंदू मुसलमानांच्या मधली दुफळी वाढेल. हे मी का सांगतोय? हिंदू मुसलमानांच्या दुफळीचं एक अंग भाषिक आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला मराठी हिंदू आणि मराठी मुसलमान, मराठी ख्रिश्चन, मराठी बौद्ध, मराठी जैन या सगळ्यांची भाषा मराठी आहे. म्हणून मराठी सगळ्यांनी जपली पाहिजे असं आम्हाला वाटतं. हा एक संघर्ष तुमच्या पुढे मांडण्याचा मी एक 30-40 मिनिटांमध्ये प्रयत्न केला. तुम्हाला सगळं पटायला पाहिजे असं नाही. अजून आपण लोकशाहीमध्ये राहतो. एक तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो मी. तुमच्यापैकी किती जणांना रशियाचा इतिहास माहिती आहे मला माहित नाही. निकिता क्रुश्चेव नावाचा रशियाचा राष्ट्राध्यक्ष होता. स्टालिनच्या मृत्यूनंतर त्याच्याकडे सत्ता आली आणि त्याने स्टालिनने केलेल्या सगळ्या पापांचा पाढा कम्युनिस्ट पार्टीच्या काँग्रेसमध्ये एकदा वाचून दाखवला. त्यावेळेला कोणीतरी अत्यंत उपहासाने त्याला असं म्हटलं की हे सगळं सांगण्यासाठी तू स्टालिन मरण्याची वाट का पाहत होतास? तुझ्यात एवढं धाडस नव्हतं का की स्टालिनच्या हयातीतच तू हे बोलू शकला असतास? हे झाल्यानंतर क्रुश्चेवने असं म्हटलं की हे कोण बोललं? तो माणूस बसून बोलला असेल तर तो माणूस नंतर अजिबात उठला नाही. त्यावर क्रुश्चेवने असं म्हटलं की मी म्हणूनच बोललो नाही. स्टालिनच्या काळामध्ये असं बसून बोललेल्या माणसाला सुद्धा नंतर जगण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. भारतामध्ये सुदैवाने अजून तरी आपण कितीही उजव्या शक्तींची ताकद वाढलेली असली तरी अशा प्रकारचा सेफ स्पेस अभिजित हेगशेट्टे आणि शरद कदम अजून तरी रत्नागिरी शहरामध्ये जपू शकतायत. अजून तरी इथे भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम गायेगा असं राष्ट्रगीत तुम्हाला कंपल्सरी केलेलं नाही. अजून तरी शहाणपणाने वागण्याची सोय आणि सवय मराठी समाजामध्ये आहे. त्यामुळे मोकळेपणाने मी तुमच्याशी बोललो. यानंतर मगाशी ताई म्हणाल्या तसं तुम्हाला आमच्या कामाबद्दल, आम्ही दोघं जे बोललो त्याच्याबद्दल जे काही प्रश्न असतील, काही प्रतिवाद करायचा असेल तर मोकळेपणाने विचारा. आणि
तुमचा प्रश्न चांगला असेल का, बरा असेल का, आम्हाला पटणारा असेल का, असा विचार न करता जे तुमच्या मनात असेल मोकळेपणाने विचारा. त्याचं आम्ही मोकळेपणाने आम्हाला जसं जमेल तशा पद्धतीनं उत्तर देऊ. अभिजित हेकशेट्टे आणि शरद कदम आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही इथं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हाला लोकांशी, या मुलांशी बोलण्याची संधी दिली. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.